नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे हैदराबादी मिक्स डाळ तडका। तर त्यासाठी इथे मी 3 डाळ घेतली आहेत। ही अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग घेतलेला आहे। मूग जर नसेल तर मूग डाळ घेतली तरी चालेल आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। तर आपल्याला या डाळ आधी भिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ घालते, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तूर डाळ। आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। डाळी सगळ्या धुवून घेतल्या आहेत। यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। डाळीमध्ये पाणी घालून 15 मिनिटं या डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या आहेत। 15 मिनिट झाले आहेत आणि डाळी छान भिजल्या गेलेल्या आहेत, इथे पाहू शकता। तर आपल्याला ह्या डाळी कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कुकर घेतला आहे, पाणी काढलेलं आहे मी आणि या डाळी मी कुकरमध्ये घालते। डाळी कुकरमध्ये घातले की डाळी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। तर 3 डाळी घेतल्या होत्या, अर्धी वाटी डाळी घेतलेल्या। तर या वाटीने मी प्रत्येक डाळ अर्धी वाटी घेतलेली। तर प्रत्येक डाळीसाठी 1 वाटी पाणी घालायचं आहे। असं मिळून 3 डाळीसाठी 3 वाट्या पाणी घालते। इथे 1 वाटी, 2 वाटी आणि 3 वाटी, बरोबर 3 वाटी पाणी घालायचं आहे। हळद घालायची। हळद घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आणि त्याच्यानंतरच 1 चमचा याच्यामध्ये तेल घालते। तेल घातले की चांगल्या मऊसूत डाळी शिजतात। इथे मी गॅस चालू करून गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर फुल गॅस ठेवायचा आहे आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि वाफ ही गेलेली आहे। तर उघडून पाहू डाळ शिजले आहेत का। तर इथे पाहू शकता डाळी छान शिजलेल्या आहेत, एकदम मऊ शिजलेल्या आहेत डाळी पूर्ण। डाळी फोडणी देण्यासाठी आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे। त्यासाठी इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे पेस्ट बनवण्यासाठी। यानंतर इथं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते असं बारीक बारीक कट केलेलं आहे। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। यानंतर ही पेस्ट बनवताना खूप सारी कोथिंबीर वापरायची आहे। तर मी कोथिंबीर अशी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे। ही कोथिंबीर घातली की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्याची बारीक चांगली स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट तयार आहे। पेस्ट बनवताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण कांद्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे पेस्टमध्ये पाणी घालायचं नाही। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरा घालायचा आहे। थोडीशीच हळद घालायची, कारण आपण डाळ शिजवताना थोडी हळद घातलेली आहे। की याच्यामध्ये आपण
कांदा कोथिंबीरची पेस्ट बनवलेली घालायची आहे। आता ही पेस्ट आहे ती चांगली परतून घ्यायची आहे। ह्या पेस्टचा कलर चांगला डार्क ग्रीन होईपर्यंत परतायचे आहे, काळपट कलर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। कमी गॅसवरतीच व्यवस्थित परतून घ्यायची आहे। पाहू शकता पेस्ट थोडीशी अशी डार्क ग्रीन कलर मध्ये दिसत आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे थोडंसं, त्याच्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। मिरची पावडर छान परतून घ्यायची आहे आपल्याला। एक छोटी वाटी दही आहे, फ्रेश दही आहे, ते घालायचं। हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे दही घातलेलं। दही छान परतलेलं आहे तर आपण शिजवलेल्या डाळी घालू याच्यामध्ये। डाळी घातले की हलकेशा आपण मॅश करायचे आहेत, भरपूर शिजले आहेत त्याच्यामुळे पटकन मॅश होतात। तर असं पळीने आपण मॅश करून घ्यायचे आहेत आणि मसालाही मिक्स करून घ्यायचा आहे डाळीमध्ये। गॅस थोडासा फुल करायचा आहे, थोडीशी उकळी येईपर्यंत। इथे पाहू शकता डाळीला उकळी येत आहे। आता गॅस कमी करायचा आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि टेस्ट करून पाहायचं मीठ बरोबर आहे का, कारण आपण डाळ शिजाय घालताना मीठ टाकलं होतं आणि कांदा कोथिंबीरची पेस्ट बनवतानाही मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे मीठ चेक करायचं, गरज असेल तर टाकायचं। मीठ अगदी मापात आहे, टाकायची गरज नाही। तर ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। यानंतर आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी इकडे दुसऱ्या गॅसवरती इथे मी तडका तयार करत आहे। तर त्यासाठी मी इथे ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालते। तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा आहे आणि 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि जिरंही चांगलं फुलून द्यायचं आहे। इथे पाहू शकता थोड्याशा मिरच्या अशा काळसर कलर मध्ये झालेल्या आहेत। तर हा तडका आपण डाळीमध्ये घालायचा आहे। छान आवाज आला आहे म्हणजे तडका छान बसलेला आहे। तर हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि 5 मिनिट चांगली उकळून द्यायची आहे अशी डाळ। 5 मिनिट झाले आहेत, तर आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे पाहू शकता आपली हैदराबादी मिक्स डाळ तडका तयार आहे। वास खूप छान येत आहे। तर इथे आपला हैदराबादी डाळ तडका तयार आहे। इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
ही हैदराबादी मिक्स डाळ तडका नान बरोबर खायला छान लागते, फुलक्या बरोबर खायला छान लागते। ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, अगदी छान लागते, टेस्टी लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत नमस्कार।